नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. विषय असा आहे, प्रत्येक घरामध्ये कुटुंबातला एक व्यक्ती हा मनोविकृत होतो आणि घरातील इतर सर्वांना तो असा का वागतो हा मोठा चिंतनाचा विषय आहे. प्रत्येक घरामध्ये आज एक मनोविकृती आहे. मग ही मनोविकृती का आणि हे आमच्या नशिबाला का, हा सगळ्यांच्या डोक्यात प्रश्न आहे. मग आजपर्यंत यावर अनेक विद्वानांनी, अनेक मानसशास्त्रज्ञांनी, अनेक लोकांनी चिंतन केलं आणि त्यांची त्यांची मतं व्यक्त केली. पण मला गेल्या 25-30 वर्षामध्ये एक ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक, एक ज्योतिषशास्त्र जे आहे ते काय आहे याचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये मला नेमकं हे काय असतं असं शोधण्याचा प्रयत्न केला आणि काही हाती लागलं. सगळंच खरं आहे, माझं सगळंच बरोबर असेल असा माझा कधी दावा कालही नाही, आजही असणार नाही, उद्याही असणार नाही. पण मला जे मिळालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं आणि तुम्हाला ते सांगावं हा त्यातला हेतू. म्हणून आपण असाच एक प्रत्येक व्यक्तीबद्दल, माझ्याकडे आलेल्या व्यक्तीबद्दल मी काय अभ्यास केला या संबंधीचा एक व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करणार आहे. आता हा प्रकार काय आहे, तर हा एक मानसशास्त्रीय विषय आहे. बघा, आज प्रत्येक घरामध्ये एक तरी मनोविकृती असणारच आहे ना. तुमच्याही घरामध्ये आहे, नाही असं का म्हणता, प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. आणि हा जर प्रकार बघितला तर हे नेमकं काय आहे, माझं शोध हा ज्योतिषीय मानसशास्त्र आणि नक्षत्र ज्योतिषी यांचा हा एक संयुक्त अभ्यास आहे. मग हा अभ्यास म्हणजे काय, हा माणूस असाच का वागतो हा माझ्या चिंतनाचा विषय आहे. तुमच्यासुद्धा घरात तुम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की हा माणूस असाच का वागतो. चांगली शिकली सवरलेली शहाणी माणसं, नोकरी करणारी, मग ती स्त्री असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, सगळं चांगलं करतात, पण वागताना ह्यांच्यामध्ये अतिशय मोठ्या त्रुटी असतात आणि मग त्या इतरांना छळायसाठी आहेत का असं वाटतं आपल्याला. म्हणूनच याचा अभ्यास गरजेचा आहे. मग मी काय केलं, माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा की प्रत्येक आलेल्या व्यक्तीचं राश नक्षत्र चरण याच्यावरून आपण ज्योतिषामध्ये अभ्यास करत राहिलो. पण पारंपरिक ज्योतिषामध्ये जी कुंडली मांडली जाते त्यावरून मानस किंवा ज्योतिषी किंवा ज्योतिषशास्त्र हे त्याच्या स्वभावाचा अभ्यास केला जातो. त्यात काही वेळेला खरं वाटतं, काही वेळेला खोटं वाटतं. पण ही पारंपरिक पद्धती आहे तशीच असली तरीसुद्धा मला त्यात अजून अधिकची भर घालण्याची संधी मिळाली. ती म्हणजे काय, त्यात काही वेळा कुंडलीवरून केलेले अंदाज जुळत नाहीत असं मला दिसून आलं. मग हे जुळत नाहीत म्हणजे काय, तर याची अनेक कारणं असतील. त्यामध्ये ज्योतिषांचा अभ्यास कमी असेल, त्यामध्ये ज्योतिषांचं फलित सांगण्याचं किंवा वापरण्याचं सॉफ्टवेअर वेगवेगळं असू शकेल. पण मी केला तो अभ्यास वेगळा होता. तर ही एक वेगळा अभ्यास नक्षत्राच्या योनींचा करताना मला असं दिसून आलं की याचा काहीतरी जास्त संदर्भ लागतोय. मग हा संदर्भ कुठला आहे, तर त्याचा संदर्भाचा काय अंदाज आहे याचा अंदाज लागेना. मग मी त्याचा 3 वर्ष सतत आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास करत राहिलो आणि मला एक हातात गवसलं ते असं की या रास नक्षत्र चरण आणि लग्न कुंडलीचे रास नक्षत्र चरण यांचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला निश्चितपणे त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल जवळ जाऊन अभ्यास करून हे असं का वागतो याचा अभ्यास करणं सोपं आहे. म्हणून मग आता ह्याचा कसा करायचा, तर ह्या नक्षत्र योनी आहेत यांचा अभ्यास आहे हा. आता ह्या नक्षत्र योनी म्हणजे काय आणि या नक्षत्र योनींचा अभ्यास आपण कसा करतो याचा एकदा आपण विचार करूया. आता यामध्ये एक आई आणि एक वडील यांना झालेली संतती, ही संतती. मग आता मला सांगा, आईचे काही गुण आणि वडिलांचे काही गुण एकत्र येऊनच ही संतती होणार, 100% खरं आहे. मग आता या संततीमध्ये आईचे काही गुण आणि वडिलांचे काही गुण आणि स्वतःचे काही गुण असे एकत्रित आले तर ह्या सगळ्या गुणांचा मिळून एकत्र परिपाक म्हणजे त्या मुलाचे गुण. मग बऱ्याच वेळा वडील म्हणतात की आई तुझ्यावर गेलाय, आई म्हणते नाही हा तुमच्यावर गेलाय. याचा अर्थ असा, स्पष्टपणे आपण हे गोष्टी कबूल करतो की आईचे काही गुण, वडिलांचे काही गुण एकत्र येतात आणि ह्याचे स्वतःचे काही गुण, असा एकत्र 3 गुणांचा समुच्चय आणि व्यक्तिमत्व तयार होतं. मग ते व्यक्तिमत्व घडतं कसं, त्या व्यक्तिमत्वाला आकार कसा येतो, त्या व्यक्तिमत्वामधले काही गुण कोणत्या वेळी अशी विकसित होतात, हा चिंतनाचा विषय आहे. कारण काय, तर प्रत्येकाचे सगळे गुण एकाच वेळी, आपल्याकडे 36 कला आहेत, ह्या सगळ्या 36 कला एका वेळी आपल्यासमोर येत नाहीत, तर ते हळूहळू विकसित होतात आणि तिला संधी मिळाली की ती तोंडवर काढते आणि मग आपल्याला त्याचं चांगलं आणि वाईट अशा 2 स्वरूपाची फळं दिसतात. कधी कधी चांगली फळं दिसतात, कधी कधी विकृत स्वरूपाची फळं दिसतात.
अतिशय उत्तम चांगला सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला मुलगा आईवडिलांना अतिशय आदर असतो. इतका चांगला शिकला, बघा इतका छान अभ्यास करला, एवढा चांगला नोकरीला. पण तोच सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला मुलगा जेव्हा लोकांचे बॅलन्स हॅक करणे, लोकांचे कॉम्प्युटर हॅक करणे, त्यातून काहीतरी गोलमाल करून लोकांना पैसे मिळवून देणे, या प्रकारची कामं करायला लागतो, त्याच वेळी असं लक्षात येतं की ही बुद्धिमत्ता ही पॉझिटिव्हिटीकडे न जाता निगेटिव्हिटीकडे चाललेली आहे आणि चुकीच्या मार्गाने जगत आहे. मग असं जर असेल तर असं सगळ्या क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला ह्या विद्वानांचे आपल्याला दिसतील प्रकार. की विद्वत्ता ही चांगल्या मार्गासाठी वापरायची आहे का वाईट? अनुभव हा शांततेसाठी वापरायचा का नेस्तनाबूत करण्यासाठी? सगळीकडे हा प्रकार दिसेल. बुद्धिमत्तेचं हे कोंदण आपण नीट लक्षात घेतलं तर लक्षात येईल की माणूस असा का वागतो याच्यावर प्रकाश टाकण्याचा एक साधा माझा विचार आहे. आपल्याला तो आवडेल. जर आवडला तर आपण याबद्दल पुढं आपण विचार करत राहू. आपल्याला ते आवडलं तर आपण ते पुढं बघत राहू. या ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण 12 राशी, त्या 12 राशी आणि एकूण 27 नक्षत्र अशी एकूण एकत्रित केलेली आहे. समसमान वाटणी आहे. प्रत्येक नक्षत्राच्या वाट्याला 3 गुण आलेले असतात. म्हणजे काही नक्षत्र जे आहेत हे मंदबुद्धीचे आहेत, म्हणजे मंदईचे दृष्टीचे आहेत. काही नक्षत्र हे जे आहे ते अंधदृष्टीचे आहेत. काही नक्षत्र हे सुलोचन दृष्टीचे आहेत, म्हणजे चांगलं बघणारे. आणि काही नक्षत्र हे चिबीट दृष्टीचे आहेत. चिबीट म्हणजे तुम्हाला हवी तशी तुम्ही दृष्टी बदलू शकता, या स्वरूपाचे. मग माणसं अशा आहेत का? हो, काही मंद आहेत, काही अंध आहेत, काही चिबीट आहेत आणि काही सुलोचन. चारही प्रकारची माणसं समाजामध्ये दिसतात. मग ह्या प्रकारे आपल्या नक्षत्रामध्ये आपल्या वाट्याला काय येतं? आपला हेतू नाही, आपल्या डोक्यात नाही, पण आपल्या वाट्याला येतं आईचं एक नक्षत्र येईल आणि आईच्या नक्षत्रामध्ये बघा, आईचं एक नक्षत्र येतं आणि त्या नक्षत्राचा एक गुण येतो. जसं आईचं एक राशीचं नक्षत्र आहे तसं आईचं लग्नाचं एक नक्षत्र येतं. असे 2 नक्षत्र येतात. वडिलांची पण अशीच, वडिलांच्या राशीचं एक नक्षत्र येतं आणि वडिलांच्या लग्नाचं एक नक्षत्र, असे 2 नक्षत्र येतात. ह्या दोन्ही नक्षत्राला 2 प्राणी असतात. ह्याही 2 नक्षत्राला 2 प्राणी असतात. आता हे जन्मलेली जी संतती आहे तिला पण पुन्हा 2 नक्षत्र येतात. म्हणजे एक राशीचं नक्षत्र आणि एक लग्न कुंडलीचं नक्षत्र, अशा एकूण 2 नक्षत्र. म्हणजे एकूण हे वडिलांचे 2, आईचे 2 आणि संततीचे स्वतःचे 2, अशी 6 नक्षत्र असतात. ह्या 6 नक्षत्रांचे प्राणी एकत्र येतात आणि ह्या 6 नक्षत्रांचे गुण त्यात मिसळतात आणि मग ह्या 6 गुणांचा समुच्चय हा तयार होतो आणि मग हे 6 गुण आपल्याला या माणसामध्ये दिसतात. मी जे केलेला अभ्यास तसं तुम्हाला एक साधं उदाहरण दाखवतो, मग तुमच्या लक्षात तुमच्याकडे पण हा प्रकार असा आहे. याचं कारण असं घडलं की माझ्याकडे एक मुलगा फार दमवतोय, आम्हाला जीव नकोसा केलेला आहे असं म्हणून त्याची आई त्याचं हे सगळं गाऱ्हाणं सांगत आली. बघितलं तर तो मुलगा आहे 12/5/2005 गुरुवार सकाळी 10 वाजताचा. जेव्हा मी त्याची कुंडली शोधली तेव्हा मला ही अशी दिसून आली कुंडली. आता ह्या कुंडलीमध्ये ही सगळेच बघतील, सर्वांना मिळू शकेल. ह्या कुंडलीमध्ये तिची राशी आहे मिथुन, नक्षत्र आहे आरद्रा, शुक्ल चतुर्थीचा जन्म आहे आणि धृतियोग आणि विष्टीकरण या स्वरूपाचा आहे. आता ह्या सगळ्यांचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की ह्या मुलाचं हे असं का, तर ह्या मुलाचं हे असं का विचार करत असताना आपण बघूया की ह्या मुलाचा मी जो अभ्यास केला तो काय होता. त्याचं एक आपण कोष्टक तयार केलेलं आहे. कोष्टक बघा, हे कोष्टक बघा. हे काय सांगतं? आपल्यामध्ये 6 विकार आहेत प्रत्येक व्यक्तीमध्ये. हे 6 विकार हे माणसाला आयुष्यामध्ये दमवतात. त्या 6 विकारामध्ये पहिली कामवासना, दुसरी क्रोध, तिसरं लोभ, चौथा मद म्हणजे अहंकार, 5वा मोह आणि 6वा मत्सर म्हणजे ईर्ष्या. हे 6 गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात आणि हे या क्रमानेच असतात. आता त्यांना कोणकोणते प्राणी कशा प्रकारे रिॲक्ट होतात याच्यावरती या गोष्टींचं मर्म अवलंबून आहे. आता आपण ह्यांचा विचार करत राहिलो तर हा जो मुलगा जन्मलेला आहे त्याची रास आणि नक्षत्र हे बघत असताना अगोदर तुम्ही म्हणणार ह्याच्या वडिलांचं काय. बघा, ह्याची प्रथमतः मी विचार केला आईचा. आईचं जे आहे ते आम्हाला लक्षात गेली. आईची मी मुद्दाम तारीख आणि वेळ देत नाही किंवा वडिलांची तारीख आणि वेळ देत नाही, कारण व्यवसायाचा हा
प्रायव्हसीचा भाग आहे. कोणाची कुठली प्रायव्हसी आपण ओपन करू शकत नाही. म्हणून मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला कळलं की आई जी आहे ती ह्या स्वाती नक्षत्रावर जन्मलेली आहे आणि वडील जे आहेत ते म्हणजे आई जी आहे स्वाती नक्षत्रावर जन्मली, तिचं लग्न जे आहे ते शततारका नक्षत्रावरचं कुंभ राशीतलं आहे. वडील जे आहेत ते वृश्चिक राशीचे आहेत, म्हणजे वडिलांचा जन्म ज्येष्ठा नक्षत्रावर आहे. आणि आई जी आहे ते वडील जे आहेत त्यांचं लग्न आहे ते रोहिणी नक्षत्र म्हणजे वृषभ राशीतलं आहे. मग आता यामध्ये जर आपण बघितलं तर आई स्वाती नक्षत्रावर जन्मलेली, स्वाती नक्षत्राचा जो गुण आहे म्हणजे जो प्राणी आहे तो आहे म्हैस. हा जो लग्न कोष्टक आहे आईचं त्यामध्ये शततारका नक्षत्र आहे, त्याचा प्राणी आहे घोडा. मग आईचे दोन गुण म्हणजे म्हशीचे आणि घोड्याचे गुण हे तसेच मुलाकडे आले. वडिलांचा विचार केला असता तर वडिलांचं ज्येष्ठा नक्षत्र आणि ज्येष्ठा नक्षत्र हे वृश्चिक राशी म्हटलं, त्याचा स्वामी योनी आहे हा हरिणाचे गुण. आणि ही रोहिणी नक्षत्र आहे लग्न कोष्टकामध्ये, तर त्याचा स्वामी त्याचा प्राणी आहे, त्याची योनी आहे नाग. आता विचार केला तर वडिलांचे 2 गुण आहेत, हे आईचे 2 गुण, आणि हा जन्मलेला जो मुलगा आहे तो आर्द्रा नक्षत्रावर आहे, त्याची योनी आहे श्वान म्हणजे कुत्रा. आता त्याच्यात ते गुण आले. आणि जर बघितलं तर त्याचं लग्न कुठलं आहे तर तेही मिथुन आहे, म्हणजे ते मिथुन नव्हे, ते सरळ पण त्याचं लग्न जे आहे ते मृग नक्षत्राचं लग्न आहे त्याचं. मग ह्याचा प्राणी आहे सर्प. म्हणजे आता काय झालं, आईचे म्हैस आणि घोडा याचे गुण काही आहेत, वडिलांचे हरिण आणि नाग असे गुण आहेत, आणि हा जो मुलगा आहे त्याचा कुत्र म्हणजे श्वान आणि नाग असे गुण आहेत. आता हे गुण जे आहेत ते कसे ट्रान्सफर होतात त्या मुलामध्ये, आणि मग आपण बघतो की हे कुठं आहेत तर कामवासना म्हणजे मनात सतत एखादी इच्छा उत्पन्न होणे, ही कामवासनेची लक्षणं आहेत. ही जर आपण बघितलं तर म्हशीच्या स्वरूपाची ती कामवासना असते, आणि मग त्यामुळे ही कधी त्याला उपद्व्याप ही त्रास देईल मला माहीत नाही. घोडा हा क्रोध येतो घोड्यांचा. घोड्याला कधी क्रोध येतो, रागाची भावना कधी होते, घोडा काय मारतो, लात कशी मारतो, हे जर आपण बघितलं तर ह्या मुळात हे गुण येतात. हा जे हरिण आहे त्यात लोभ आहे बघा, लालस आहे. लोभामुळं हरिण जे आहे त्याला नुसतं संगीत ऐकण्याचा लोभ आहे, आणि तेवढ्यामुळे तो जाळ्यात सापडतो. परिणामी ही माणसं या स्वरूपाच्या लोभामध्ये अडकतात. आणि मद म्हणजे अहंकार, नागाला अहंकार आहे मीपणाचा, त्यामुळं तो एकाकी राहतो आणि फटका मारतो. पण बऱ्याच वेळेला तो मारलेला फटका हा लोकांना त्रासदायक असतो, तो इतका की जीवानिशी जातो. सेम सिस्टीम या लोकांची असते वडिलांची. आणि जर बघितलं स्वतःमध्ये ह्यात तर हा मोह म्हणजे बाह्य गोष्टीमध्ये आसक्ती किंवा भ्रम असणे, मोहात पडतो कशाच्या तरी. मग ही श्वान योनीचा मुलगा आहे. मग ह्याचं जर ही श्वान योनी बघितली तर याला कधी मोहात पडेल माहीत नाही, परंतु ह्याचं लग्न जे आहे ते म्हणजे हा सर्प जो आहे तो आणि हा वडिलांचा सर्प हा वेगवेगळे आहेत. लक्षात घ्या, दोन्ही सर्पांचे प्रकार वेगवेगळे आहेत. हा सर्प जो आहे तो अंत्यनाडीचा मनुष्यगणाचा आहे, आणि हा जो सर्प आहे हा मध्यनाडी आणि देवगणाचा. हे दोन्ही वेगवेगळे सर्प आहेत, पण हा मत्सर आणि ईर्ष्या करायला लावतो, आणि मग त्या व्यक्तीमध्ये हे गुण येतात. मग आता हे जे आहे पहिलं आईचं, त्यामध्ये आईचा जर आपण विचार केला तर ही तुळ रास येते. वडिलांचा जर विचार केला तर ती वृश्चिक रास येते 8, आणि ह्या मुलाचा जर विचार केला तर ही मिथुन रास येते 3. मग ह्या राशीचे स्वामी म्हणजे उदाहरणार्थ ह्या तुळ राशीचा स्वामी जो असेल तो शुक्र. त्याचं जर आपण बघितलं तर केव्हा ही महादशा सुरू होते आणि कुठं संपते तेव्हा ते गुण ह्याच्या महादशेत त्याला दमवते. वडिलांचा वृश्चिक रास, तिचा स्वामी मंगळ हा त्याच्या महादशेमध्ये केव्हा दमवणार आहे हे तुम्हाला सांगेल. आणि मुलगा जो आहे तो मिथुन राशीचा, ह्याचा राशी स्वामी बुध,
हा बुध याची महादशेत कधी सुरुवात होते याच्यावरून त्याचा मोह आणि ईर्ष्या त्याला कधी सुरुवात करते. हा प्रत्येकाचा वेगवेगळा प्रकार आहे. त्यामुळं मग माणूस असा का वागतो हा अभ्यासाचा विषय आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय असेल भाग असेल आपल्याला तर त्याच्या राशीमध्ये काही दोष आहे का. आता हे शुक्ल चतुर्थी याच्यामध्ये एक दोष असतो. या धृती योगामध्ये काही दोष फारसा नाही, पण विष्टीकरण हा एक दोषाचं कारण आहे. ही एक मनोविकृती आहे. या प्रकारे जर आपण विचार केला तर माणूस असा का वागतो याचं आपल्याला परफेक्ट उत्तर मिळू शकतं आणि याचा आपण अभ्यास करणार आहोत. डिटेल याचा अभ्यास काय जर करायचा असेल आणि त्याचं प्रिंट पाहिजे असेल तर सुद्धा आपण माझ्याशी संपर्क करू शकता. कोल्हापूर मधुकर महाजन 22-21-81-0380 असा नंबर आहे. आपण फोन करू शकता, आपल्याला मिळू शकेल. हे सर्व मोफत आहे, परंतु हे जर आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं असेल तर त्याला आपल्याला विचार करावा लागतो. थांबतो आणि आपल्याला या प्रकारचे वेगवेगळे रोजच्या लोकांचे व्हिडिओज बघायला मिळतील. आपण शेअर करू शकता, लाईक करू शकता. आपल्याला आवडल्यास आपल्या स्वतःचा किंवा मुलांचा या बाबतीतला अभ्यास करायचा असेल तर आपण भेटू शकता. थँक्यू.